मी वैभव जाधव. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हिवाळा सुरू झाला की आपल्या कानावर एक शब्द ऐकायला येतो, तो म्हणजे पोपटी. अनेकांकडून आपण पोपटी पाट्यांबद्दलसुद्धा ऐकलं असेल. पोपटी म्हणजे काय हे काही जणांना माहिती नाही किंवा काही जणांना माहिती आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोपटी कशी बनवायची, त्यासाठी लागणारं साहित्य याविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, रविवार असल्यामुळे आमचा प्लॅन करायचा काहीतरी विचार होता, म्हणून आम्ही पोपटी बनवायचा निर्णय घेतला. मुळात पोपटी कशी बनवायची हे दिनेश आणि महेश जाधव यांना माहिती होतं, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर सर्व जबाबदारी सोपवली. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माझा मित्र कृष्णा कशाप्रकारे काकडी सोलत आहे आणि महेश जाधव हे मका, बटाटे व रताळे यांच्या बारीक फोडी करत आहेत. हा तुम्ही वांगुर्डीचा पाला पाहू शकता, तो पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेला आहे. पोपटी बनवण्यासाठी आपल्याला एक मातीचं मडकं लागतं. ते मडकं आपण घेतलेलं आहे आणि त्याच्या खाली आपण हा बांगुर्डीचा पाला थोड्या प्रमाणात भरत आहोत. पोपटी बनवण्यासाठी वालाच्या शेंगा, चिकन, अंडी, रताळे, मका आणि बटाटे यांचा उपयोग आम्ही करणार आहोत. वालाच्या शेंगा व कणीस, बटाटे, रताळे यांना आपण मीठ, मसाला आणि हळद लावून घेतलेली आहे. बांगुर्डीचा पाला भरल्यानंतर त्यावरती आपण सुरुवातीला वालाच्या शेंगा टाकलेल्या आहेत. त्यानंतर आपण मका, रताळे आणि बटाटे यांचे जे बारीक केलेले पीस होते ते टाकलेले आहेत. चिकन आम्ही स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद, मीठ, मसाले वापरलेले आहेत आणि ते अर्धा तास मायग्रेट करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल आता मिसळलेलं आहे. छान असा मसाल्यांचा वास येतो आहे त्यामध्ये. आता आपण ते चिकन या पोपटीसाठी मटक्यामध्ये भरणार आहोत. आधी छान असं चिकन मिक्स करून घेऊया तेलामध्ये. चिकन आम्ही 5 किलो चिकन घेतलेलं. 1 किलो वालाच्या शेंगा, 2 डझन अंडी आणि 1 किलो बटाटे, रताळे आणि मका. मित्रांनो, आता आपण त्यामध्ये अंडी भरायला सुरुवात केलेली आहे. आपण एक थर लावत जायचं. सुरुवातीला आपण त्यामध्ये थोडा ओवा टाकला होता आणि शेवटीसुद्धा टाकणार आहोत. आता आपण चिकनचे पीस त्यामध्ये टाकत आहोत मडक्यामध्ये. आजूबाजूने आपल्याला बांगुर्डीचा पालासुद्धा टाकायचा आहे थोडाफार, बघू शकता. आता बांगुर्डीचा पाला आपण बाजूने टाकत आहोत थोडा. आमचा 12 ते 13 जणांचा ग्रुप असल्यामुळे आम्ही कामाची जबाबदारी प्रत्येकावर सोपवली होती. दिनेश आणि महेश आणि कृष्णा हे पोपटीसाठी मडकं तयार करत होते. त्याचप्रमाणे खैरनार साहेब, प्रदीप आणि मिलिंद यांनी जागेची पाहणी केली होती. मित्रांनो, विशेष म्हणजे ही पार्टी जी आहे, पोपटीची पार्टी, ही आम्ही मुंबईमध्ये पार्टी केलेली आहे. कुठे आणि कशी केली हे तुम्हाला पुढे आम्ही सांगतोच. आता आपण चिकनवरती परत अंडी टाकलेली आहेत. मटक्यामध्ये आपण वालाच्या शेंगा, चिकन, अंडी, मका यांचे एकावर एक थर असे द्यायचे आहेत आणि त्याच्या बाजूने आपल्याला हा बांगुर्डीचा पाला लावून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता हे मटकं पूर्णपणे भरलेलं आहे. आता आपण सर्वात शेवटी त्यावरती चिकन टाकायचं, जे राहिलं होतं ते, आणि त्यानंतर मग जो बांगुर्डीचा पाला आहे त्या पाल्याने पूर्णतः मटकं पॅक करून घ्यायचं. दिनेश आणि महेश जाधव हे कोकणातील असल्यामुळे त्यांना पोपटी कशी बनवायची याचा अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी पार्टीचं नियोजन असेल किंवा पोपटीचं नियोजन असेल तर आम्ही सर्व जबाबदारी त्यांच्यावरच सोपवतो. आता तुम्ही बघू शकता की किती छान असं त्यांनी मटकं भरायला सुरुवात केलेली आहे. एका थरावर थर ते देत आहेत. त्याचप्रमाणे प्रदीप आणि खैरनार साहेब यांचे फोनवर फोन येत होते की कुठे आहात, किती वेळ लागेल, कारण त्यांनी शेकोटीसाठी किंवा पोपटीसाठी काही लाकडं जमा केली होती, पालापाचोळा जमा केला होता. त्यामुळे त्यांचे फोनवर फोन येत होते.
आता आपण सर्वात शेवटी वालाच्या शेंगा, त्यानंतर थोडा ओवा टाकलेला आहे त्यामध्ये आपण, आणि राहिलेलं जे काही असेल चिकन, अंडी, ते सर्वात शेवटी टाकून आपण ते मटकं बांगुर्डीच्या पाल्याने पूर्णतः पॅक करणार आहोत. हे तुम्ही पाहू शकता. सर्वात शेवटी बांगुर्डीचा पाला हा जेवढा आपल्याकडे असेल जास्त प्रमाणात तेवढा आपण त्या ठिकाणी सर्वात शेवटी भरायचा आहे, कारण त्यातून कोणतंही साहित्य किंवा सामान त्यातून बाहेर येणार नाही आणि छान अशा प्रकारे ते आतल्यात शिजतं. त्यामुळे सर्वात शेवटी हा बांगुर्डीचा पाला जो आहे तो पाला आपण जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी भरून घ्यायचं आहे, कारण आपण जी शेकोटी किंवा आगीमध्ये ते मटकं ठेवणार आहोत ते मटकं आपण उलटं ठेवणार आहोत आणि त्यामुळे खाली जो आहे तो खाली बांगुर्डीचा पाला तो आपल्याला जास्त प्रमाणात भरून ठेवायचा आहे. मित्रांनो, मडकं पूर्ण भरल्यानंतर म्हणजे त्यामध्ये बांगुर्डीचा पाला भरल्यानंतर त्यावरती आम्ही छोटी प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावरती गव्हाच्या पिठाने, कणकेने ते आम्ही झाकण जे आहे ते झाकण पूर्णपणे पॅक करणार आहोत, कारण त्यामध्ये असलेलं जे सामान आहे, त्यामध्ये असलेलं जे साहित्य आहे ते बाहेर येऊ नये म्हणून. शक्यतो त्याची गरज नसते, परंतु तरीसुद्धा आम्ही ते लावत आहोत, कारण त्याच्यावरती आपण बांगुर्डीचा पाला हा भरलेला आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आपलं मटकं जे आहे ते आतमध्ये छान असं साहित्य भरल्यानंतर तयार झालेलं आहे आणि ते आता पोपटीसाठी सुद्धा तयार झालेलं आहे. मातीचं मटकं जे भरायचं काम आम्ही जाधवांच्या घरी केलेलं आहे आणि त्याला आता मटक्याला आपण बाहेर जाऊन शेकोटी देणार आहोत. त्यामुळे तुम्ही ते पुढे पाहू शकता की आपण त्याला कुठे हे करणार आहोत. ते जी जागा ठरवलेली तिथे पोचायला मला उशीर झाला, त्यामुळे मी त्या व्हिडिओ टाकू शकलो नाही. तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की शेकोटी पेटलेली आहे आणि त्याच्याबरोबर मध्ये ते मडकं जे आहे ते आपण उलटं ठेवलेलं आहे. हे बघा, हा प्रदीप जाधव खैरनार आणि दीपेश मोबाईलमध्ये आहे. खैरनार साहेबांना उत्सुकता लागलेली आहे की कधी मी फोटो काढतोय आणि कधी मी स्टेटसला सेल्फी ठेवतोय. हा आमचा मित्र परिवार मस्त शेकोटीची ऊब घेतोय. प्रत्येकाला उत्सुकता लागली की पोपटी कधी तयार होईल. परंतु मित्रांनो, पोपटी तयार होण्यासाठी आपणास पाऊण तास तरी लागतो. चांगल्या प्रकारे जाळ भेटला तर पोपटी अर्ध्या तासात सुद्धा तयार होते. हे पहा, त्याच वेळेत आम्ही काही फोटो क्लिक केलेत. दिनेश छान प्रकारे शेकोटीला जाळ द्यायचा प्रयत्न करत होता. बाकीचे मित्र मजा घेत होते. काही जण फोटो सेक्शन करत होते. हे पहा, अर्ध्या तासानंतर
पाऊण तासानंतर आपण बाजूला सर्व जाळ केलेला आहे आणि त्या मटक्याला थोडासा जाळ देण्याचा प्रयत्न करत आहोत. 45 मिनिटानंतर आता तुम्ही हे बघू शकता पोपटी तयार झालेली आहे आणि त्याला उचलण्यासाठी हे खूप गरम असतं, त्यासाठी आपल्याला दोन्ही हातामध्ये कपडा लागतो. आता हे बघा, हा पोपटी तयार झालेली आहे. सर्वात वरती हा बांगुर्डीचा पाला जो आहे तो पाला आपल्याला पहिला काढून घ्यायचा आहे. सर्वात वरती बांगुर्डीचा पाला आपण जास्त प्रमाणात टाकला होता खाली, त्यामुळे आपण तो पहिला काढून घेऊया. त्यानंतर हे बघा, आता मटकं जे आहे ते आपण उलटं केल्यानंतर त्यामधील चिकन, रताळे, मका आणि वाल्याच्या शेंगा ज्या आहेत त्या शेंगा आपल्याला दिसतील. छान अशा प्रकारे उकडलेल्या गेलेल्या आहेत. मित्रांनो, मटकं हे खूप गरम असल्यामुळे ते थोडा त्रास होत होता दिनेशला, तरीसुद्धा त्याने छान असं नियोजन केलं. आणि हे बघा, आपण पेपरवरती हे पोपटी जी आहे, तयार झालेली पोपटी, हे बघा, हे छान असा मस्त असा सुगंध येत आहे. मटक्याच्या आतमधलं जे आहे ते सर्व साहित्य, चिकन असेल, अंडी असतील, मका असेल, हे छान अशा प्रकारे शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. प्रत्येकाला उत्सुकता लागली होती की कधी आम्हाला भेटते, पण सर्वात शेवटी आम्ही सर्व ते डिवाईड करून प्रत्येकाला दिलं. मित्रांनो, पोपटीची पार्टी करण्यासाठी काही जण फार्म हाऊस, रिसॉर्ट किंवा अलिबाग या ठिकाणी जातात, परंतु ही पोपटीची पार्टी आम्ही मुंबईमध्ये केलेली आहे, गोरेगाव या ठिकाणी. हे सर्व मित्रपरिवार बघू शकता तुम्ही, पोपटी किती छान अशी तयार झालेली आहे आणि प्रत्येकजण या पोपटीचा आनंद घेत आहे. मडक्यातील सर्व साहित्य आम्ही बाहेर काढून घेतलं आहे आणि प्रत्येकजण ते खाऊन त्याचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, हे पहा किती छान अशी पोपटी तयार झालेली आहे. अशा डिशमध्ये आम्ही त्या प्रत्येकाला दिलेलं आहे. पोपटी पार्टीचं नियोजन करणाऱ्या सर्व मित्रपरिवारांचा आभार, कारण त्यांच्यामुळे छान असा बेत तयार झाला होता. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे काही फोटोज